नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण बघतात प्रवीण यादव व्लॉग्स. मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये आता जी संपूर्ण शाळांमध्ये फुलोरा चाचणी 3 होणार आहे, त्या चाचणी कशा प्रकारे घ्यायची आहे आपल्याला याचे संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत. तर चला जाऊया. मित्र हो, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांच्याद्वारे फुलोरा अंतिम चाचणीकरिता शिक्षकांकरिता तसेच पर्यवेक्षकांकरिता मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण त्या मार्गदर्शक सूचना अभ्यास करणार आहोत. अर्थातच आपल्याला ही चाचणी एकंदरीत कशा प्रकारे आयोजित करायची आहे, कोणती काळजी आणि काय करायचं आहे नेमकं, ते या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजून येणार आहे. तर मित्र हो, या सूचना अशा प्रकारच्या आहेत की चाचणीची सुरुवात प्रश्न क्रमांक 1 पासून आपल्याला करायची आहे. म्हणजे तीनही विषयाची जी चाचणी आहे, पहिल्या प्रश्नापासूनच आपल्याला चाचणीची सुरुवात करायची आहे. चाचणी घेत असताना प्रत्येक प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याचा आपल्याला तपासायचाच आहे. प्रत्येक प्रश्न ज्या प्रकारे अक्षर, शब्द, जोडाक्षरयुक्त शब्द, वाक्य, परिच्छेद, अंक ओळख, संख्याज्ञान इत्यादी तपासताना विद्यार्थ्यांनी जर बरोबर वाचले, लिहिले, ओळखले तर राईटची खूण, चूक लिहिले किंवा चूक वाचले असेल तर चुकीची खूण किंवा क्रॉस, आणि काहीच जर प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला नाही तर आपल्याला 0 किंवा त्याच्यासमोर गोल अशी खूण, वर्तुळाची खूण आपल्याला करायची आहे. तर मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयाची प्रत्यक्ष परीक्षा घेत असताना, चाचणी घेत असताना काय खबरदारी घ्यायची आहे ते आपण नियम बघून घेऊया. तर मित्र हो, पहिला प्रश्न आहे आपल्याला मराठीकरिता की खालील अक्षरं वाच. यामध्ये आपल्याला 10 अक्षरं दिलेले असतील. या 10 अक्षरापैकी किमान 6 अक्षरे जर बरोबर वाचत असेल तर तो अक्षर स्तरावर आहे असे समजावे. 6 पेक्षा कमी अक्षरे जर विद्यार्थी वाचला तर तो प्रारंभिक स्तरावरच आहे असं त्याला आपल्याला समजायचं आहे. लक्ष द्या मित्र हो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालील शब्द वाच. अक्षरगट झाला की आपल्याला शब्दाकडे विद्यार्थ्याला घेऊन जायचं आहे. या प्रश्नातील 10 शब्दापैकी किमान 6 शब्द जर बरोबर वाचेल तर तो शब्द स्तरावर आहे असे समजावे. पण जर विद्यार्थी 6 पेक्षा कमी शब्द जर वाचत असेल तर तो मूळ म्हणजे अक्षर स्तरावरच आहे असं समजण्यात यावे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 असतो जोडाक्षरयुक्त शब्द वाच. यामध्ये आपल्याला जोड शब्द दिलेले असतील आणि या प्रश्नातील 10 शब्दापैकी किमान 5 शब्द जर बरोबर वाचत असेल विद्यार्थी तर तो जोडाक्षरयुक्त शब्द स्तरावर आहे असे समजावे. 5 पेक्षा कमी शब्द जर तो वाचत असेल तर तो मात्र शब्द स्तरावरच आहे असे आपल्याला समजायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 येतो आपल्याला खालील वाक्य वाच. यामध्ये मित्र हो, प्रश्नामध्ये वाक्य वाचन करताना किमान 3 चुका आपल्याला माफ करता येतील. 3 चुका किंवा त्यापेक्षा कमी चुका करत त्याने वाक्य वाचन जर केलं तर तो वाक्य स्तरावर आहे असे समजावे लागेल. परंतु 3 पेक्षा जास्त चुका जर विद्यार्थी करत असेल तर तो मूळ म्हणजे वाक्याच्या आधीचा जो जोडाक्षरयुक्त शब्द हा स्तर आहे, त्या जोडाक्षर शब्द या स्तरावरच त्याला तिथे ठेवण्यात यावे. म्हणजे 3 पेक्षा जास्त चुका जर त्याचा वाक्य वाचनात झाल्या तर तो जोडाक्षरयुक्त शब्द स्तरावर आहे असे समजण्यात यावे. त्यानंतर प्रश्न 5 येतो की खालील परिच्छेद वाच. या परिच्छेदामध्ये वाचन करत असताना 3 चुका माफ करता येतील आपल्याला विद्यार्थ्याच्या. 3 चुका किंवा त्यापेक्षा कमी चुका करत असेल परिच्छेदाचे वाचन करत असताना तर तो परिच्छेद स्तरावर आहे असे समजावे. पण 3 पेक्षा जास्त चुका केल्यास तो वाक्य स्तरावरच आहे असे आपल्याला समजण्यात यावे. ज्याप्रमाणे अनुलेखन कर, की या प्रश्नात अनुलेखन करताना सर्व शब्द अचूक लिहिणे अपेक्षित आहे. 6वा प्रश्न आहे म्हणजे जशाचा तसा शब्द त्याला लिहिता आला पाहिजे हेच अपेक्षित आहे. प्रश्न 7व्यामध्ये श्रुतलेखन कर, म्हणजे या ठिकाणी काही शब्द शिक्षक देतील, ते या सूचनाप्रमाणे कळस, अंजली, रिक्षा, कल्पना, भाग्यवान हे शब्द आहेत. तर अशा प्रकारचे ते शब्द देतील आणि त्या शब्दाचे जशाचे तसे त्याला ऐकून लेखन करायचे आहे. या प्रश्नातील श्रुतलेखन करताना 2 चुका माफ करण्यात येतील.
2 चुका किंवा त्यापेक्षा कमी चुका करत श्रुतलेखन केल्यास श्रुतलेखन स्तरावर आहे असे समजण्यात यावे. त्यानंतर प्रश्न 8वा आणि हा अंतिम प्रश्न मराठीचा असणार आहे. चित्र बघ, चित्राबद्दल 3 वाक्य लिही. हा प्रश्न अभिव्यक्ती कौशल्यासाठी आहे. अभिव्यक्ती ही तोंडी किंवा लेखी असू शकते, पण प्रस्तुत प्रश्नामध्ये विद्यार्थी जर लेखी अभिव्यक्त झाला तरच तो अभिव्यक्ती या स्तरात आहे असे समजावे. या प्रश्नात विद्यार्थ्याने किमान 3 वाक्य लिहिणे अभिप्रेत आहे. म्हणजे एक चित्र असेल, त्या चित्रासंबंधाने 3 वाक्य विद्यार्थ्यांनी लिहिले पाहिजे हे अपेक्षित आहे. याकरिता मराठीचं पेपर झाल्याच्या नंतर आपल्याला मराठीचं ते प्रपत्र भरून सुद्धा घ्यायचं आहे. प्रपत्र अशा प्रकारे असणार आहे. सर्वप्रथम आपल्याला विद्यार्थ्याचा अनुक्रमांक लिहायचा आहे, त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव, त्यानंतर वर्ग, कोणत्या वर्गात शिकत आहे ते, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा घेतल्यावर कोणत्या स्तरावर आहे, तो प्रारंभिक स्तरावर आहे, अक्षर स्तरावर आहे, शब्द स्तरावर आहे, जोडाक्षरयुक्त शब्दस्तर, वाक्य की परिच्छेद स्तरावर आहे, ते आपल्याला एका ठिकाणी त्याचं टिक करायचं आहे. त्यानंतर अनुलेखन, श्रुतलेखन आणि अभिव्यक्ती याचं गुणदान हे वेगळं असणार आहे. म्हणजे अनुलेखन एखादी विद्यार्थी करत असेल, श्रुतलेखनही करत असेल आणि अभिव्यक्तीसुद्धा करू शकतो. तर यानुसार आपल्याला व्यवस्थित हे प्रपत्र भरून घ्यायचं आहे. यानंतर आपण इंग्रजी विषयाकडे वळूया. मराठीप्रमाणेच इंग्रजी विषयाची सुद्धा परीक्षा आपल्याला घ्यायची आहे. यामध्ये सुद्धा मराठीसारखेच प्रश्न असतील. तर इथला पहिला प्रश्न आहे की आयडेंटिफाय द फॉलोइंग लेटर्स, खालील अक्षरे वाच. या प्रश्नातील प्रत्येक चौकटीतील 10 अक्षरापैकी किमान 6 अक्षरे बरोबर वाचल्यास तो अक्षर स्तरावर आहे असे समजावे. 6पेक्षा कमी अक्षरे वाचल्यास तो प्रारंभिक स्तरावरच आहे असे समजण्यात यावे. म्हणजे आपल्याला लेटर्स दिलेले असतील इंग्रजीतले, ते 10 लेटर्सपैकी त्यांनी 6 लेटर्स हे बरोबर वाचले पाहिजे हे अपेक्षित आहे. त्यावेळेस तो अक्षर स्तरावर आहे असं समजूया, नाहीतर तो प्रारंभिकमध्येच येईल. प्रश्न क्रमांक 2 असणार आहे मित्र हो, आयडेंटिफाय द फॉलोइंग पिक्चर्स. खालील चित्र ओळख आणि नावं सांग. या चित्रामध्ये 5 चित्र असतील आपल्याकडे या प्रश्नामध्ये. या 5 चित्रापैकी 3 चित्र जर त्यांनी अचूक ओळखले असतील, बरोबर नावं सांगितले असतील 5 पैकी 3 चित्राचे कमीत कमी, तर तो चित्र वाचन स्तरावर आहे असे समजता येईल. आणि 3पेक्षा जर कमी चित्र त्यांनी जर ओळखले असेल तर तो मात्र अक्षर स्तरावरच आहे असं समजण्यात यावे. त्यानंतर 3रा प्रश्न आहे मित्र हो, रीड द फॉलोइंग वर्ड्स, खालील शब्द वाच. या प्रश्नातील प्रत्येक चौकटीतील 10 शब्दापैकी किमान 5 शब्द बरोबर वाचल्यास तो शब्द स्तरावर आहे असे समजावे. 5पेक्षा कमी शब्द वाचल्यास तो चित्रवाचन स्तरावर आहे असे समजण्यात यावे. म्हणजे इथे 2 चौकटी असतील, त्या 2 चौकटीमध्ये 10-10, 20 शब्द असतील आणि कॅपिटल आणि स्मॉल लेटरमध्ये शब्द असू शकतात. आणि त्यावेळेस त्यांनी 5 शब्द एका चौकटीतले, 5 शब्द दुसऱ्या चौकटीतले, कमीत कमी 5 शब्द बरोबर जर वाचत असेल तर तो शब्दस्तरावर आहे. आणि जर 5पेक्षा कमी शब्द वाचत असेल तर तो मात्र चित्रवाचन स्तरावर आहे असं आपण त्याला समजू शकतो. त्यानंतर 4था प्रश्न येतो तो रीड द फॉलोइंग सेंटेन्स, खालील वाक्ये वाच. या प्रश्नामध्ये वाक्य वाचन करत असताना किमान 4 वाक्य अचूक वाचल्यास तो वाक्य स्तरावर आहे असे समजावे. म्हणजे 4 वाक्य त्यांनी बरोबर वाचले पाहिजे. 4पेक्षा कमी वाक्याचे जर त्यांनी वाचन करत असेल तर तो मात्र शब्दस्तरावर आहे असं आपल्याला समजता येईल. त्यानंतर प्रश्न 5वा आहे रीड द गिवन पॅरेग्राफ. यामध्ये आपल्याला मराठीसारखंच परिच्छेद वाचन घ्यायचं आहे. या प्रश्नातील परिच्छेदाचे वाचन करताना किमान 3 चुका माफ करण्यात यावा. 3 चुका किंवा त्यापेक्षा कमी चुका करत परिच्छेदाचे वाचन जर करत असेल विद्यार्थी तर तो परिच्छेद स्तरावर आहे, पॅरेग्राफ स्तरावर आहे असं समजता येईल. परंतु 3पेक्षा जास्त चुका जर विद्यार्थी करत असेल तर तो मात्र वाक्य स्तरावर आहे असं समजण्यात यावे. असे 1 ते 5 प्रश्नाची आपल्याला परीक्षा घ्यायची आहे. त्यानंतर 6वा, 7वा आणि 8वा हे मराठीप्रमाणेच आपल्याला यांची परीक्षा घ्यायची आहे. प्रश्न 6वा असतो ती कॉपी द वर्ड्स इन युअर नोटबुक. आपल्याला विद्यार्थ्यांचा
अनुलेखन इथे करून घ्यायचं आहे की काही दिलेले शब्द असतील आणि ते दिलेल्या शब्दानुसार जशाचं तसं विद्यार्थ्यांनी लिहिणे अपेक्षित आहे. म्हणजे कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल, ज्या पद्धतीने अल्फाबेट दिलेले असतील त्या पद्धतीने ते शब्द आपल्याला अनुलेखन करून घेणे आवश्यक आहे. तर तो अनुलेखन या स्तरावर आहे असं आपल्याला समजता येईल. त्यानंतर प्रश्न 7वा आहे, लिसन केअरफुली अँड राईट इन युअर नोटबुक. अर्थातच श्रुतलेखन म्हणजे ऐकून लिहिणे. इथे काही शब्द दिलेले असतील, जसे इथे आहे ट्रेन आहे, शू आहे, टेबल, चेअर, नोटबुक, अशा प्रकारचे सोपे सोपे शब्द आहेत. हे शब्द विद्यार्थ्यांनी ऐकून लिहिणे गरजेचं आहे. ऐकून लिहिणे गरजेचं आहे आणि म्हणून अशा प्रकारचे शब्द ऐकून जर किमान 3 शब्द अचूक लिहत जर असेल तर तो श्रुतलेखन स्तरावर आहे असे समजावे. 3 पेक्षा जास्त चुका जर आढळल्या तर मात्र आपल्याला तो मूळच्या स्तरावर आहे असं समजता येईल. त्यानंतर प्रश्न 8वा आहे, सी द पिक्चर्स, राईट 2 सेंटेन्सेस अबाउट इट. म्हणजे चित्र बघ, चित्राबद्दल 2 वाक्य लिही. इथे एक चित्र दिलेलं असेल आणि या चित्राबद्दल विद्यार्थ्याला कमीत कमी 2 वाक्य लिहायचे आहेत. हा प्रश्न अभिव्यक्ती कौशल्यासाठी आहे. मराठीप्रमाणेच अभिव्यक्ती तोंडी किंवा लेखी असू शकते, पण या प्रश्नामध्ये विद्यार्थी मात्र लेखी अभिव्यक्त झाला तरच तो विद्यार्थी अभिव्यक्ती या स्तरावर आहे असे समजावे. या प्रश्नात विद्यार्थ्याने किमान 2 वाक्य लिहिणे हे अभिप्रेत आहे. त्याचप्रमाणे नंतर परीक्षा झाल्यावर आपल्याला इंग्रजीचं सुद्धा प्रपत्र भरून घ्यायचं आहे. SR नंबर, विद्यार्थ्याचा अनुक्रमांक, विद्यार्थ्यांचे नाव, तो वर्ग, मग तो कुठल्या स्तरावर आहे, प्रारंभिकमध्ये आहे, अक्षर स्तरावर आहे, चित्र स्तरावर आहे, वाक्य, परिच्छेद, या 5 पैकी कुठल्या स्तरावर आहे एका ठिकाणी आपल्याला टिक करायचं आहे. म्हणजे बिगिनर असेल, लेटर असेल, पिक्चर, वर्ड, सेंटेन्स और पॅरेग्राफ या एका ठिकाणी टिक करायचं आहे. आणि त्यानंतर तो विद्यार्थी अनुलेखन करतोय का तिथे टिक करायचा आहे, तो श्रुतलेखन करतोय का तिथेही टिक करायचं आहे, आणि अभिव्यक्ती करतोय का इथे सुद्धा जर त्याची परीक्षा घेऊन आपल्याला टिक करायचं आहे. यानंतर मित्र हो, आपला फुलोरा चाचणीतील शेवटचा विषय आहे तो म्हणजे गणित. या गणितामध्ये सुद्धा आपल्याला परीक्षा घेताना काही खबरदारी घ्यायची असते. इथे पहिला प्रश्न असतो, कोणतेही 6 अंक अचूक ओळखल्यास विद्यार्थ्याला अंक ओळख आहे असे समजावे. इथे 10 अंक असतील आणि ते अंक 10 पैकी त्याने किमान 6 अंक जर अचूक ओळखत असेल तर तो विद्यार्थी अंक ओळख स्तरावर आहे असं समजायचं आहे. प्रश्न दुसरा असणार आहे की 6 संख्या अचूक ओळखल्यास विद्यार्थ्याला संख्याज्ञान आहे असे समजावे. इथेही 10 संख्या असतील आणि 10 संख्यापैकी कमीत कमी 6 संख्या त्याने बरोबर ओळखल्या पाहिजे तर तो संख्याज्ञान स्तरावर आहे असं समजता येईल. प्रश्न तिसरामध्ये 3 उदाहरणे अचूक सोडवल्यास बेरीज स्तरावर आहे असे समजावे लागेल. म्हणजे इथे आपल्याला बेरजेची उदाहरणे असतील, त्या बेरजेच्या उदाहरणेपैकी त्यांनी कमीत कमी 3 बेरजेची उदाहरणे हे बरोबर सोडवणे गरजेचं आहे. त्याच वेळेस तो बेरीज स्तरावर आहे. जर 3 पेक्षा कमी उदाहरणे जर त्याने बरोबर सोडवली असतील तर तो मात्र संख्या स्तरावर आहे असे समजावे लागेल. त्यानंतर प्रश्न 4 आहे, कोणतेही 3 उदाहरणे अचूक सोडवल्यास वजाबाकी स्तरावर आहे असे समजावे. अन्यथा विद्यार्थी जर 3 पेक्षा कमी उदाहरणे जर बरोबर सोडवत असेल तर तो बेरीज या स्तरावर आहे असे समजावे लागेल. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, कोणतेही 3 उदाहरणे अचूक म्हणजेच गुणाकाराची जे काही उदाहरणं दिलेली असतील आपल्याला त्या गुणाकाराच्या उदाहरणापैकी 3 उदाहरणे जर बरोबर सोडवत असेल तर तो गुणाकार स्तरावर आहे असे समजावे. पण 3 पेक्षा कमी उदाहरणे जर त्याने बरोबर सोडवलेले जर असतील तर तो विद्यार्थी मात्र वजाबाकी स्तरावर आहे असे समजावे. त्यानंतर प्रश्न 6वा शेवटचा प्रश्न असतो की भागाकाराचा. या भागाकाराच्या दिलेल्या उदाहरणापैकी कमीत कमी 3 उदाहरणे जर त्याने व्यवस्थित बरोबर सोडवलेले असतील तर तो भागाकार स्तरावर आहे असं समजावे. अन्यथा 3 पेक्षा कमी उदाहरणे जर त्यांनी बरोबर सोडवलेले असतील तर तो विद्यार्थी गुणाकार या स्तरावर आहे असे समजावे. आणि अशा प्रकारे आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार तसेच अंक ओळख आणि संख्याज्ञान या
सर्व घटकांची विद्यार्थ्यांची चाचणी घ्यायची आहे. 2 विषयाप्रमाणे गणिताची सुद्धा परीक्षा झाल्यावर आपल्याला गणिताचं सुद्धा प्रपत्र भरून घ्यायचं आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला अनुक्रमांक, विद्यार्थ्यांचे नाव, वर्ग, प्रारंभिक गणनपूर्व तयारीमध्ये जर विद्यार्थ्याचा स्तर असेल तर तिथे आपल्याला टिक करायचं आहे. अंक ओळख असेल तर अंक ओळख, संख्याज्ञान असेल तर संख्याज्ञान, बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार की भागाकार, कुठल्या स्तरामध्ये आपला विद्यार्थी आहे योग्य ठिकाणी आपल्याला ते टिक करायचं आहे. आणि अशा प्रकारचे सर्व विद्यार्थ्यांचे प्रपत्र भरून झाल्यानंतर त्याचं एक संकलित तक्ता तयार करायचा आहे वर्गाचा तसं शाळेचा, आणि तो मुख्याध्यापकांच्या हातात आपल्याला सुपूर्द करायचा आहे. मुख्याध्यापकांनी त्याच दिवशी म्हणजे 3ऱ्या दिवशी गणिताचे पेपर झाल्याबरोबर सदर संपूर्ण अहवाल ऑनलाईन करण्याकरिता BRCच्या सदस्यांकडे किंवा आपल्या केंद्र प्रमुखाकडे सुपूर्द करायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित संकलित माहिती हे जिल्हा स्तरावर जाईल. मित्र हो, हा संपूर्ण फुलोरा अंतिम चाचणीचा माहितीपर व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? जर माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. अशाच प्रकारचे शैक्षणिक मनोरंजक व्हिडिओ तुमच्याकरिता घेऊन येत राहणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.